नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ज्ञानोबराव शिंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर। मित्रांनो, आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत यामध्ये प्लेटो नंतर अरिस्टॉटलच्या विचारांचा आढावा घेत आहोत। अरिस्टॉटलने राज्यशास्त्रामध्ये जे मूलभूत चिंतन केलं, राज्यशास्त्रामध्ये जे वेगवेगळे सिद्धांत सांगितले, या वेगवेगळ्या सिद्धांतांचा आणि अरिस्टॉटलच्या एकूणच राजकीय विचारांचा आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अरिस्टॉटलच्या राज्यासंबंधीच्या विचाराचा अभ्यास करत असताना राज्याचं स्वरूप, राज्याचा उदय, राज्याची कार्य हे काही मुद्दे समोर ठेवून आपण अरिस्टॉटलच्या विचारांचा आढावा घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अरिस्टॉटलने राज्याचे केलेले वर्गीकरण आणि राज्याचा गतिचक्राचा सिद्धांत कशा पद्धतीने स्पष्ट केला आहे हे आपल्याला अभ्यासायचे आहे। आपल्याला माहिती आहे की अरिस्टॉटलने राज्यशास्त्रामध्ये जे मूलभूत चिंतन केलं, वेगवेगळे सिद्धांत सांगितले, शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि व्यावहारिक पातळीवर राज्यशास्त्राचा अभ्यास केला। राज्यशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे, हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, नव्हे ते एक सर्वोत्तम शास्त्र आहे, अशा पद्धतीची मांडणी द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये केली आणि म्हणून आपण अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हणतो। आजच्या भागामध्ये आपण मित्रांनो अरिस्टॉटलने राज्याचं जे वर्गीकरण केलं आहे आणि राज्याच्या गतिचक्राचा जो सिद्धांत स्पष्ट केलेला आहे, या संबंधीची महत्त्वपूर्ण चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की अरिस्टॉटलने राज्याचं वर्गीकरण केलं, म्हणजे राज्यशास्त्र हे एक शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना भौतिकशास्त्रामध्ये ज्या पद्धतीने जीवशास्त्रात किंवा वनस्पतीशास्त्रात किंवा रसायनशास्त्रामध्ये वर्गीकरण केलं जातं, रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं जातं, जीवशास्त्रामध्ये सजीवाचं वर्गीकरण केलं जातं, किंवा उभयचर प्राणी आहे की जलचर प्राणी आहे की भूचर प्राणी आहे, किंवा रसायनशास्त्रामध्ये त्या वेगवेगळे मूलतत्व किंवा मूलद्रव्ये यांचंही त्याच्या स्वरूपावरून वर्गीकरण केलं जातं आणि वर्गीकरणाच्या आधारावर तो विषयाचा अभ्यास अधिक शास्त्रीय कसा आहे हे आपल्याला पाहता येतं। राज्याच्या संबंधात, राज्यव्यवस्थेच्या संदर्भात आणि राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्रामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचंही वर्गीकरण अरिस्टॉटलने आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं। राज्याचं वर्गीकरण करतो आणि वर्गीकरण हे शास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रोक्त पद्धतीने करताना आपल्याला तो दिसून येतो। राज्याचं वर्गीकरण करत असताना अरिस्टॉटलने मुख्यतः दोन तत्व अंगीकारले आहेत किंवा दोन तत्वाचा स्वीकार केला आहे की संख्या तत्व आणि गुणतत्व। की राज्याची सत्ता किती व्यक्तींच्याकडे आहे, एक व्यक्ती आहे, काही व्यक्ती आहेत की अनेक व्यक्ती आहेत, राज्याची सार्वभौम सत्ता किती व्यक्तीकडे आहे यावरून संख्या तत्वाच्या आधारावर राज्याचं वर्गीकरण केलं। आणि राज्याची सत्ता गुणतत्वाच्या आधारावर, राज्याची सार्वभौम सत्ता ज्या व्यक्तीकडे आहे या ज्या व्यक्तींच्याकडे आहे त्या व्यक्तींच्याकडे सत्ता असताना त्या राज्यसंस्थेचं सार्वभौमत्वाचं स्वीकार करत असताना की तो कोणता हेतू आहे, राज्यकर्त्यांचा हेतू काय आहे, राज्यकर्त्यांचा उद्देश काय आहे, राज्यकर्त्यांचा हेतू किंवा राज्यकर्त्यांचा उद्देश जनतेचं हित असेल, सर्वसामान्यांचं हित असेल, तो शासनाचा शुद्ध प्रकार असं अरिस्टॉटल म्हणतो। आणि राज्यसत्तेचा सार्वभौम सत्तेचा वापर करत असताना जनतेचं हित दुर्लक्षित होत असेल, जनतेच्या हिताला डावललं जात असेल, स्वार्थ साधला जात असेल, स्वैराचार साधला जात असेल तर त्या ठिकाणी राज्याचा अशुद्ध प्रकार आहे। अशा पद्धतीने अरिस्टॉटलने राज्याचं वर्गीकरण केलं आहे। म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो की राज्याचं वर्गीकरण मुख्यतः दोन भागात केलं, एक संख्या तत्व, दुसरं गुणतत्व। गुणतत्वाच्या आधारावर पुन्हा दोन प्रकार पाळले की राज्याचं स्वरूप कसं आहे, राज्याचा हेतू काय आहे, यावरून त्याने की ते राज्याचा शुद्ध प्रकार आहे की राज्याचा अशुद्ध प्रकार आहे, या दोन प्रकारांमध्ये विश्लेषण अरिस्टॉटलने केलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला बघा 6 प्रकारांमध्ये एकूण सगळ्या राजकीय व्यवस्थेचा आणि राजकीय संस्थेचं 6 प्रकारांमध्ये त्याने वर्गीकरण केलं आहे। म्हणजे आपण अभ्यासलेलं आहे त्या काळातल्या एकूण 158 राज्यघटनेचा अरिस्टॉटलने तुलनात्मक अभ्यास केला
आणि ह्या तुलनात्मक अभ्यास करून सगळ्या राजकीय व्यवस्थेचा आणि राज्याचा त्याने 6 प्रकारामध्ये विश्लेषण केलं आहे. एकूण 6 प्रकार पडलेले आहेत आणि त्यामध्ये राजेशाही, हुकुमशाही, महाजन सत्ता, अल्पजन सत्ता, समतोल सत्ता आणि लोकशाही अशा पद्धतीचे 6 प्रकार त्याने त्या ठिकाणी पाळण्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः संख्यातत्वाच्या आधारावर एक व्यक्ती राज्यकारभार करत असेल, काही व्यक्ती राज्यकारभार करत असतील आणि अनेक व्यक्ती राज्यकारभार करत असतील. राज्याचा राज्यकारभार करण्याचा हेतू कोणता आहे? तो हेतू जर जनहित असेल तर एक व्यक्ती असेल तर राजेशाही, काही व्यक्ती असतील हेतू शुद्ध आहे तर महाजनशाही अरिस्टोक्रसी, आणि सर्व व्यक्ती आहेत त्यांचाही हेतू शुद्ध आहे तर त्याला समतोल सत्ता किंवा लोकसत्ता असं म्हटलेलं आहे. आणि राज्यसत्तेचा अशुद्ध प्रकार 3 प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये एकच व्यक्ती राज्यकारभार करत असेल परंतु राज्यकारभार करण्याचा हेतू शुद्ध नसेल किंवा हुकुमशाही वृत्ती असेल तर त्या ठिकाणी ट्रेनी किंवा हुकुमशाही शासन प्रकार. राज्यकारभारामध्ये काही व्यक्ती असतील परंतु काही व्यक्ती राज्यकारभार चांगल्या पद्धतीने काम करत नसतील, जनतेचं हित साधत नसतील, स्वतःचं हित स्वार्थ साधत असतील तर अल्पजनशाही. आणि सर्व व्यक्ती राज्यकारभार सहभागी असतील परंतु त्या सहभागी असणाऱ्या व्यक्तीमध्ये स्वार्थ बोकाळलेला असेल, स्वैराचार बोकाळलेला असेल तर तो राज्याचा अशुद्ध प्रकार. म्हणजे राज्याचे शुद्ध 3 प्रकार आणि राज्य व्यवस्थेचे सार्वभौमत्वाचे अशुद्ध 3 प्रकार अशा पद्धतीचे राज्याचं वर्गीकरण अरिस्टॉटलने त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता या प्रत्येक शासन प्रकाराचं थोडक्यात स्वरूप आपल्याला अभ्यासता येईल. थोडक्यामध्ये आपल्याला त्या राज्य व्यवस्थेचं कशा पद्धतीचे स्वरूप आहे यावर आपल्याला नजर टाकता येईल. पहिला प्रकार कोणता आहे? राजेशाही शासन प्रकार. राजेशाही शासन प्रकारामध्ये तो काय म्हणतो की राजेशाहीमध्ये एक व्यक्ती राज्यकारभार करते आणि तो राज्याचा शुद्ध प्रकार आहे. याच्यामध्ये काय असेल की ही शासन पद्धती अत्यंत सर्वोत्कृष्ट आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. कारण या ठिकाणी हा राजा प्रजाहित दक्ष असतो, तो न्यायी असतो, तो कार्यक्षम असतो आणि एक परिपूर्ण राजकीय व्यवस्था असते की त्या राज्यकर्त्या वर्गाला जनहित साध्य करणे याला त्याने महत्व दिलेलं असतं. आणि हे जनहित साध्य करत असताना तो राजा हा सातत्यानं जनतेच्या हिताला प्राधान्य देत असतो. रात्रंदिवस तो जनतेच्या हिताचं आणि एकूणच राजकीय व्यवस्थेचं हित कशा पद्धतीने साध्य करता येईल कुठलाही स्वार्थ त्याच्या मनामध्ये होणार नसते. आणि असा एक प्रकारचा परिपूर्ण सर्वगुण संपन्न असणारा राजा आहे, त्याला राज्यशाहीचा शुद्ध प्रकार, तो अत्यंत चांगला प्रकार आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. परंतु अशा शासन प्रकार एकूण व्यवस्थेमध्ये फार कमी वेळेला पाहायला मिळतो. आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अगोदर आपल्याला घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला, जनतेचं हित पाहिलं, जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं आणि हे करत असताना कुठलाही स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नव्हता, म्हणून असा राजशाहीचा शासन प्रकार हा एक चांगला शासन प्रकार आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. त्याच्यामधला दुसरा अशुद्ध प्रकार आहे हुकुमशाही वृत्ती. म्हणजे राजेशाही व्यवस्थेमध्ये वंश परंपरागत तत्व असतं आणि वंश परंपरागत तत्व असताना दुसऱ्या त्याच्या मुलगा किंवा त्याची मुलगी राज्यकारभार जेव्हा करत असेल आणि ही राज्यकारभार करत असताना तो राज्यकर्ता जनतेच्या हिताला प्राधान्य देणार नसेल, त्या राज्यकर्त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव नसेल, तो राज्यकर्ता हुकुमशाही प्रवृत्तीने वागत असेल, हम करे सो कायदा असं त्याचं वर्तन असेल आणि संपूर्ण राजकीय सत्ता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत असेल तर ती हुकुमशाही असे अशुद्ध प्रकार आहे. ट्रेनी ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात असं अरिस्टॉटलला वाटतं. म्हणजेच अरिस्टॉटलने अशा पद्धतीने शुद्ध प्रकार आणि अशुद्ध प्रकार एक व्यक्ती राज्यकारभारामध्ये स्पष्ट केला आहे. तर दुसरा शासन प्रकार कुठला आहे की काही व्यक्ती की ज्याला महाजनशाही, काही व्यक्ती जेव्हा राज्यकारभार करतात आणि ह्या राज्यकारभार करत असताना ह्या समाजातल्या काही व्यक्ती चारित्र्य संपन्न असतात, बुद्धिप्रधान असतात आणि अशा चारित्र्य संपन्न, बुद्धिप्रधान आणि कुलीन आणि उमराव घराण्यातील ज्या व्यक्ती आहेत यांच्या मनामध्ये जनहिताची भावना असेल आणि आपल्या बुद्धीचा आणि आपल्या एकूणच गुणांचा समन्वय त्या ठिकाणी असेल तर अशी ही महाजन सत्ता की अरिस्टोक्रसी हा एक शासनाचा सर्वोत्कृष्ट प्रकार आहे आणि असं अरिस्टॉटलला वाटतं. कारण या ठिकाणी जनहिताला प्राधान्य दिलं असतं. या ठिकाणी हे जे महाजनशाही आहे किंवा ही जी समाजातले बुद्धिवादी लोक आहेत, समाजातले हे जे असे
श्रीमंत लोक आहेत हे स्वतःच्या स्वार्थ पाहत नाहीत, वैयक्तिक हित त्यांना महत्वाचं वाटत नाही, तर जनतेच्या हितासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग, आपल्या गुणाचा उपयोग करतात. म्हणून ही शासन पद्धती चांगली आहे, तो शासनाचा शुद्ध प्रकार आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. त्याच्यानंतरचा काही राज्यकर्ते, काही व्यक्ती जर असतील, परंतु ते व्यक्ती स्वतःच्या हिताला प्राधान्य असतील, स्वतःचा स्वार्थ पाहत असतील, स्वतःकडे आर्थिक सत्ता घेत असतील आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सत्तेचा दुरुपयोग करत असतील, तर ती शासन पद्धती ही धनिक आणि समाजातले लष्करी सत्ता त्या ठिकाणी राज्यकारभार करत असते. आणि हे करत असताना अन्याय आणि अत्याचार वाढत असतो, समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष होत असतं. अशी ही काही व्यक्तींची अशुद्ध प्रकार अल्पजनशाही, ओलिग्रेसी असं त्याचं नाव त्याने दिलेलं आहे. त्या ठिकाणी पाचवा प्रकार जो आहे की अनेक व्यक्ती आहेत राज्यकारभारामध्ये, सर्व व्यक्ती सहभागी होत असतात, त्याला समतोल सत्ता किंवा लोकसत्ता किंवा पोलायटी असं नाव दिलं आहे. या ठिकाणी सत्ता ही समाजातल्या सर्व लोकांना सहभागी होण्याची संधी असते. समाजातले सामान्य, सर्वसामान्य व्यक्ती आणि समाजातले बुद्धिवादी व्यक्ती यांच्या समन्वयातून ही शासन पद्धती स्थापन होत असते. जास्तीत जास्त लोकांना त्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं असतं. आणि मुळामध्ये या ठिकाणी कायद्याचं राज्य असतं, रूल ऑफ लॉ या तत्वाला जिथं प्राधान्य दिलेलं असतं. राज्यकर्ते आणि प्रजाजन यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय असतो. आणि ही एक शासन पद्धती, चांगली शासन पद्धती आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. कारण सर्वांच्या सहकार्यातून समाजातल्या चांगल्या व्यक्ती राज्यकारभारामध्ये सहभागी होतात. समाजातल्या कर्तव्यदक्ष आणि हुशार व्यक्ती लोकप्रतिनिधी निवडत असतात. मतदानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि चांगल्या व्यक्तींना काम करण्याची संधी मिळते. म्हणून ही एक समतोल सत्ता आहे किंवा लोकसत्ता आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. याच्यामधला दुसरा विकृत किंवा अशुद्ध प्रकार तो म्हणजे लोकशाही, डेमोक्रेसी. यामध्ये अरिस्टॉटलने असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी काय होतं की सर्व लोक सत्तेमध्ये सहभागी होतात, परंतु अरिस्टॉटलला असं वाटतं की समाजामधल्या सर्व लोकांच्या मध्ये सत्ता स्थापन करण्याचं किंवा लोकप्रतिनिधित्व करण्याचे गुण नसतात. बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना काहीतरी आमिष दाखवून लोकांच्या लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी निवडून येत असतील तर हे सर्व लोक राज्यकारभार करण्यासाठी पात्र नसतात. त्या ठिकाणी त्यांचा स्वार्थ साधलेला असतो. त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचार, जुलूम, अन्याय, अत्याचार हे वाढत असतं. आणि स्वातंत्र्य, समता, न्याय ही जी तत्व आहेत लोकशाहीची, ही तत्व सुद्धा पायदळी तुडवली जातात. लोकशाहीचं नाव घेतलं जातं, परंतु त्या ठिकाणी संपूर्णपणे सत्ता ही स्वार्थासाठी वापरली जाते. आणि ही स्वार्थासाठी वापरलेली सत्ता त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे अराजकता परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण सर्वसामान्य जनतेचं नाव घ्यायचं, परंतु सर्वसामान्य निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या कुठलाही हित साधलं जात नसेल, सर्वसामान्य माणसांच्याकडे दुर्लक्ष होत असेल, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा हित, भ्रष्टाचार आणि जुलूम, जबरदस्ती, अन्याय याची परिसीमा गाठली जात असेल तर ती शासन पद्धती अतिशय विकृत आणि अशुद्ध शासन पद्धती आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. म्हणजेच अरिस्टॉटलनं अशा पद्धतीने राज्याचं वर्गीकरण दोन तत्वाच्या आधारावर केलेलं आहे. एकीकडे संख्या तत्व पाहतो, दुसरीकडे गुण तत्व पाहतो. या आधारावर एकूण 6 प्रकारामध्ये राज्याचं वर्गीकरण अरिस्टॉटल आपल्याला करताना पाहतो. त्यामध्ये 3 शुद्ध प्रकार आहे, 3 अशुद्ध प्रकार आहे. आणि अशा या राज्याच्या वर्गीकरणामध्ये जे मूलभूत स्वरूपाचं चिंतन अरिस्टॉटल केलं आहे त्याचा विचार किंवा त्याचा फायदा आजही आधुनिक काळात राजकीय विचारण करताना करून घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मित्रांनो, या ठिकाणी राज्याचा गतिचक्राचा सिद्धांत हा एक महत्वाचा भाग आहे. अरिस्टॉटलने ज्या पद्धतीने चिंतन, राज्यासंबंधीचं चिंतन केलं होतं किंवा राज्याला शास्त्रीय स्वरूप देण्याच्यासाठी त्यानं जे महत्वाचा विचार व्यक्त केला होता ते करत असताना गतिचक्राचा सिद्धांत किंवा चक्राकार सिद्धांत, जो की राजकीय बदलाचा गतिचक्राचा सिद्धांत असं आपण म्हणतो, की राजकीय बदल होत असतात. कुठलीही व्यवस्था कायम टिकून राहत नाही. ही व्यवस्था त्याच्यामध्ये कालांतराने बदल होत असतात. राजकीय व्यवस्थेमध्ये होणारा बदल, तो राज्यघटनेतला बदल असेल किंवा राज्यकर्त्यामधला बदल असेल, हा जो बदल होत असतो त्यालाच गतिचक्राचा सिद्धांत असं म्हणतो. त्यामध्ये अगदी सुरुवातीला तो म्हणतो की राजेशाही शासन पद्धती असते. राजेशाही मधला जो शुद्ध प्रकार आहे मोनार्की, या ठिकाणी राज्यात चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करतो, परंतु वंश परंपरागत तत्व असल्यामुळं त्याचा मुलगा तिथे येईल किंवा त्याचं पुढचा वंशज येईल, परंतु त्याचं जर
राज्यकारभार करण्याकडे दुर्लक्ष होत असेल, सामान्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष होत असेल, तर अशा पद्धतीने हुकुमशाही वृत्तीचा तो ठिकाणी राज्यकारभार होतो. आणि ह्या हुकुमशाही वृत्तीचा काही काळ राज्यकारभार त्या ठिकाणी चालत असतो. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा त्याचा अन्याय आणि अत्याचाराची परिसीमा गाठली जाते, समाजातले काही लोक एकत्रित येतात, बुद्धिवादी लोक एकत्रित येतात आणि त्या राजकीय व्यवस्था बदलून टाकतात. पुन्हा ती राजकीय व्यवस्था बदलते. त्या ठिकाणी समाजातले काही लोक, त्याला महाजनशाही असं नाव दिलंय, अरिस्टोक्रसी. समाजातले हे काही लोक चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करतात, राज्याचा हित साधण्याचा प्रयत्न करतात, सामान्य माणसाचं हित साधण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ही शासन पद्धती त्या ठिकाणी चालत असते. परंतु कालांतराने त्याच्यामध्ये बदल होतो, त्यामध्ये अल्पजनशाही निर्माण होते की समाजातले हे जे अल्पसंख्य लोक आहेत, हे जेव्हा स्वार्थाने प्रेरित होतात, तेव्हा जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा ही शासन पद्धती निर्माण होते. आणि मग याचाही ती शासन पद्धती सुद्धा कायम राहत नाही, त्यामध्येही कालांतराने बदल होतो आणि राज्यातले सर्व लोक त्या शासन व्यवस्थेच्या विरोधात बंड करतात. आणि हे केलेलं बंड मग काय होतं की समतोल सत्ता सर्व लोकांची सत्ता स्थापन होते, सर्व लोकांच्या मध्ये सत्तेमध्ये सहभाग घेतला जातो. आणि या ठिकाणी ही व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. परंतु या ठिकाणी समाजातले काही लोक जेव्हा या सत्तेचा गैरफायदा घेतात, तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा ती शासन पद्धती विकृत स्वरूप धारण करते. म्हणजे अशा पद्धतीने राज्याच्या बदलामध्ये सातत्याने राजकीय व्यवस्थेमध्ये बदल होत असतात. कुठलीही राजकीय व्यवस्था कायम टिकून राहत नाही. ही अशा पद्धतीने राजेशाही, हुकुमशाही, महाजनशाही, अल्पजनशाही, समतोल सत्ता, लोकशाही असा हा परिवर्तन गतिचक्र, राजकीय बदलाचं गतिचक्र कायम सुरू असतं. आणि लोकशाही नंतर पुन्हा विकृत प्रकारानंतर पुन्हा समाजातला एखादा चांगल्या व्यक्तीकडे नेतृत्व येतं, पुन्हा राजेशाही स्थापन होते. अशा पद्धतीचे गतिचक्राचा सिद्धांत अरिस्टॉटलने स्पष्ट केला आहे की सातत्याने बदल होत असतात. चांगला प्रकार, अशुद्ध प्रकार, शुद्ध प्रकार, अशुद्ध प्रकार, अशा पद्धतीने हे राजकीय गतिचक्र हे कायमस्वरूपी सुरू असतं. कुठली सत्ता कायम राहत नाही, कुठली सत्ता स्थिर राहत नाही. कालांतराने बदल होतात. काही बदल 10 वर्षांत होत असतील, काही वर्ष 50 वर्षांत होत असतील, परंतु बदल काय होत असतात हा महत्वाचा मुद्दा अरिस्टॉटलने त्या ठिकाणी मांडण्याचा आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मित्रांनो, या सगळ्या अरिस्टॉटलच्या राज्याच्या वरीकरणाच्या गतिचक्राच्या सिद्धांताचं थोडक्यात परीक्षण अलीकडच्या काळामध्ये काही विचारवंतांनी केलं आहे. का त्या ठिकाणी काही टीका होत असताना आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा टीकाचा आपण परामर्श घेऊया, त्यावेळेला पहिल्यांदा अशी टीका होते की अरिस्टॉटलने राज्य आणि सरकार यामध्ये भेद केला नाही. राज्य संस्था याचा एक भाग सरकार किंवा शासन संस्था आहे. परंतु या ठिकाणी अरिस्टॉटल शासन संस्थेला राज्य आणि राज्याला शासन संस्था समजून तशा पद्धतीचं वर्गीकरण केलं आहे, अशी टीका त्या ठिकाणी होत असताना दिसते. अशी टीका होते की आधुनिक काळामध्ये ही वर्गीकरण उपयुक्त नाही, अशी टीका होते. आधुनिक काळामध्ये संसदीय शासन पद्धती आहे, अध्यक्षीय आहे, एकात्मक शासन पद्धती आहे, संघात्मक आहे. असं अलीकडच्या काळामध्ये साम्यवादी व्यवस्था आपल्याकडे आलेली आहे. या सगळ्यांचं वर्णन त्या ठिकाणी नाही, म्हणून आधुनिक काळात ती अनुपयुक्त आहे, अशा पद्धतीची टीका सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लोकशाही शासन व्यवस्था एक चांगला शुद्ध शासन प्रकार म्हणून अलीकडे उदयास आलेला आहे. जगातल्या सगळ्या देशामध्ये लोकशाही शासन प्रकारला स्वीकारलं जातं. म्हणून लोकशाही शासन प्रकार जेव्हा तो विकृत म्हणतो, ती अतिशय वाईट शासन पद्धती म्हणतो, यावरील टीका होत असताना मित्रांनो, अशा पद्धतीने अरिस्टॉटलच्या गतिचक्राच्या सिद्धांतावर टीका होत असताना, अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणावर टीका होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु याचबरोबर असं टीका जरी होत असली तरी एकूणच अरिस्टॉटलच्या विचाराचं आणि एकूणच राज्यासंबंधीच्या त्याने केलेल्या चिंतनाचं महत्व नाकारता येत नाही. अरिस्टॉटलने पहिल्यांदाच असं वर्गीकरण शास्त्र शुद्ध पद्धतीने केलं. अरिस्टॉटलने पहिल्यांदाच पद्धतशीरपणे अशी मांडणी केली, ज्या पद्धतीने भौतिक शास्त्रामध्ये वर्गीकरण केलं जातं तशा पद्धतीचं वर्गीकरण करून राज्यशास्त्राला स्वतंत्र दर्जा प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचं पाऊल उचललं, त्यामध्ये आपल्याला राज्याच्या वर्गीकरणाचा आणि एकूण शास्त्र शुद्ध पद्धतीचा त्याने व्यावहारिक दृष्टिकोनातून जो बदल केला आहे तो लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून याचं महत्व नाकारता येत नाही की 2300 वर्षापूर्वीच्या पद्धतीने त्याने ही एकूण राजकीय व्यवस्थेचा आणि तुलनात्मक अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या आधारावर जे वर्गीकरण केलं आहे, या वर्गीकरणाचा उपयोग आधुनिक काळातले राजकीय तत्वज्ञ किंवा राजकीय राज्याचं वर्गीकरण करणारे वेगवेगळे विचारवंत, मग ते मॉन्टेस्क्यू असतील, मॅकॅयव्हर असेल, सीले असेल, हे जे आधुनिक काळातले राजकीय विचारवंत आहेत ज्यांनी राज्याचं वर्गीकरण केलं, हे सगळे
विचारवंत सुद्धा अरिस्टॉटलने केलेल्या वर्गीकरणाचा आधार घेतात. यात त्याचं महत्व आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय आहे या ठिकाणी असं आहे की राज्याचं वर्गीकरण करत असताना गुणतत्वाला त्यानं महत्व दिलं की राज्य कशा पद्धतीने चालवलं जातं, लोकांच्या हित साधलं जातं का नाही, की लोकांच्या हिताला प्राधान्य दिलं जातं, यावरून स्वराज्याचा शुद्ध प्रकार आणि राज्याचा अशुद्ध प्रकार अशा पद्धतीने त्यानं केलं वर्गीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण असं का आहे, कारण याचं कारण असं आहे की नैतिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, राज्यव्यवस्था ही चांगल्या पद्धतीने राबवली गेली पाहिजे, ती महत्वाचा त्याला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून राज्याचं वर्गीकरण अरिस्टॉटलने जे केलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, ते आजही उपयुक्त आहे. आजही अलीकडच्या काळामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने अशाच पद्धतीने वर्गीकरण करत असताना याचा आधार घेतला जातो. आणि म्हणून अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणाचा गतिचक्राचं महत्व आजही तेवढंच वादातीत आहे. आणि म्हणूनच अरिस्टॉटलला आपण राज्यशास्त्राचा जनक असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अरिस्टॉटलच्या विविध राजकीय विचारांचा आपण अभ्यास करत आहोत, पुढेही करणार आहोत. पुढेही आपल्याला अरिस्टॉटलच्या वेगळ्या एका पैलूकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. अरिस्टॉटलचे दुसरेही विचार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आपण अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहात तो तुमचा प्रतिसाद पुढेही चालू राहील. आपण राज्यशास्त्रातले पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, भारतीय राजकीय विचारवंत, भारतीय राज्यघटना, भारतीय राजकीय व्यवस्था अशा वेगवेगळ्या तत्वांना पुढे ठेवून आणखी व्हिडिओ तयार करणार आहोत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास या संबंधी सुद्धा आपल्याला काही व्हिडिओ तयार करायचे आहेत. तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आहे पुढे अशाच पद्धतीनं प्रतिसाद द्या. जे विद्यार्थी नवीन आहेत, आताच पाहत आहेत, आपला व्हिडिओ नवीन पाहत आहेत, त्यांनी आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अधिक लाईक करा, कमेंट्स करा असं मी आवाहन करणार आहे. यापुढेही अशाच पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ तयार करणार आहोत. या ठिकाणी आपण अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरण गतिचक्राचा सिद्धांत अशा पद्धतीने थोडक्यात समजून घेतलेला आहे.